गुड इव्हनिंग. मी विशाल सर, वैदिक कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जे मी लेक्चर घेऊन आलो आहोत 8वीच्या मुलांसाठी, 8 स्टँडर्डच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हा लेक्चर घेऊन आलो आहोत. आजचा लेक्चर आहे चॅप्टर नंबर 14, जो की आहे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप उपयोग होतो. जसं की आपण जर कोणत्या बँकेकडनं आपण लोन घेतलं किंवा स्टॉक मार्केट झालं, त्याचं म्युच्युअल फंड झालं, ज्याच्यामध्ये का आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच्यावर काय इंटरेस्ट मिळतो, तो कोणता इंटरेस्ट असतो, तो इंटरेस्ट कसा काढावा लागतो, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला, कोणताही वेळ न घालवता मी आजच्या टॉपिकवर वळतो. आजचा टॉपिक आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट आपलं चॅप्टर शिकायचाच आहे, पण मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगतो आहे की कोणते पण चॅप्टर आपल्याला शिकायचं असेल, कोणती पण कन्सेप्ट, कोणता पण सब्जेक्ट आपल्याला समजायचा असेल, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, बेसिक कन्सेप्ट. आता त्याच्यापूर्वी शिकवण्याच्या अगोदर जे काय बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट समजून घ्यावं लागेल. एकदा का तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट समजला तर कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल आणि कंपाऊंड इंटरेस्ट समजायला तुम्हाला खूप सिम्पल जाईल. सगळ्यात पहिले आपल्याला सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. आता सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, आपण लोकांना पैसे उसने देतो किंवा कोणत्या लोकांकडनं आपण पैसे लोन घेतो, जसं की आपण बँकेकडनं. आता जर बँकेकडनं मी जर लोन घेतलं, जर बँकेकडनं जर 10,000 रुपये मी जर लोन घेतलं 3 वर्षासाठी आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती 10% आहे, मग ते जे काही कॅल्क्युलेशन असेल ते कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जे काही अमाऊंट मला नंतर 3 वर्षानंतर बँकेला द्यायची असेल ते आहे सिम्पल इंटरेस्ट. आता सिम्पल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट हे काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. तर सिम्पल इंटरेस्ट आपण बघत आहोत. तर सिम्पल इंटरेस्ट जर आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे, जो की आय म्हणजे काय, सिम्पल इंटरेस्ट. आता P इंटू N इंटू R डिवाइड बाय 100 हा फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्टचा. आता P म्हणजे काय, प्रिन्सिपल. N म्हणजे काय, नंबर ऑफ इयर. आणि R म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100. जसं की आता जर मला बँकेकडनं मी 10,000 रुपये लोन घेतले, जर बँकेकडनं 10,000 रुपये लोन घेतले, किती वर्षासाठी, समजून घे 3 वर्षासाठी मी लोन घेतलं 10,000 रुपये, आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती घेतला, 10. बँकेचं रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10 आहे, डिवाइड बाय 100. आता ही जी काय अमाऊंट आहे 10,000, ही काय माझी प्रिन्सिपल झाली आहे. जी काय बँकेने मला 10,000 रुपये जे दिले आहे ती काय प्रिन्सिपल झाली आहे. ही 3 काय झाले, नंबर ऑफ इयर. N म्हणजे काय, नंबर ऑफ इयर म्हणजे काय की मी 3 वर्षासाठी बँकेकडनं 10,000 रुपये उसने घेतले. त्याच्यानंतर हे 10 काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. आता जर बँक मला 10,000 रुपये मला वापरासाठी देते आहे, तर बँकेला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. तर बँक काय करते, त्या 10,000 रुपयेवरती मला 10% रेट ऑफ इंटरेस्टने मला 10,000 रुपये देऊन टाकले. तर प्रत्येक रेट ऑफ इंटरेस्ट वेगवेगळा असतो, 1 वर्षाचा वेगळा असतो, बँकेचा पण वेगवेगळा असतो. तर असं मी अजूम केलं की बँकेकडून 10,000 रुपये उसने घेतले 3 वर्षासाठी, तर बँकेने मला 10% रेट ऑफ इंटरेस्ट लावला. आता डिवाइड बाय 100. आता मला किती सिम्पल इंटरेस्ट पेड करावं लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता सिम्पल इंटरेस्ट आता मला किती पेड करावं लागेल. आता जर ते काढण्यासाठी मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तो फॉर्म्युला कोणता आहे, P इंटू N इंटू R डिवाइड बाय 100. आता हा 0 कटला, हा 0 कटला, राहिले किती, 1,000 इंटू 3 म्हणजे 3,000. मी ज्यावेळेस बँकेला पैसे पेड करत त्यावेळेस मला 3,000 रुपये एक्स्ट्रा पेड बँकेला द्यावं लागेल. म्हणजे जी काय प्रिन्सिपल आहे, बँकेने मला 10,000 रुपये दिले होते, प्लस 3 वर्षासाठी मला किती इंटरेस्ट लागला, 3,000 रुपये. म्हणजे टोटल मला बँकेला किती रुपये द्यावं लागेल, 13,000 रुपये मला बँकेला पेड करावं लागेल. पण हे झालं आहे सिम्पल इंटरेस्ट. पण आपल्याला सिम्पल इंटरेस्ट बघायचा आहे का, नाही, आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असतो की जसं आता मी सिम्पल इंटरेस्टमध्ये कसं असतं की आता मी 3 वर्षासाठी 10%ने मला 10,000 रुपये मी लोन घेतलं बँकेकडनं, तर मला 13,000 रुपये मला द्यावं लागले. आता हे 10,000 रुपये माझे काय झाले, प्रिन्सिपल झाले, आणि 3,000 रुपये काय आले, माझा रेट ऑफ इंटरेस्ट झाला. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय असतं, एका वर्षामध्ये मला 13,000 रुपये द्यावं लागले, बरोबर आहे. आता 10,000 रुपये हे आणि इंटरेस्ट किती, 3,000 रुपये. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं की पुढच्या वर्षी ऑटोमॅटिकली याच्यावर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल, आणि हे जे काही एक्स्ट्राचे आहे त्याच्यावर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल. पुढच्या वर्षी परत मला जे काही अमाऊंट असेल त्याच्यावर परत मला इंटरेस्ट भरावा लागेल, प्रिन्सिपलवर पण इंटरेस्ट भरावा लागेल आणि इंटरेस्टवर पण इंटरेस्ट भरावं लागेल. जे काही ते कंपाऊंडिंग होतं आहे, ठीक आहे, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. आता जर सिम्पल इंटरेस्टमध्ये कसं असतं, 10,000 रुपये मी घेतले, रेट ऑफ इंटरेस्ट काढला 10%, 3 वर्षासाठी 3,000 रुपये 13,000 रुपये मी देऊन टाकले,
बरोबर. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये कसं असतं की आता एका वर्षामध्ये मला 13,000 रुपये झाले, 10,000 प्रिन्सिपल आणि 3,000 काय इंटरेस्ट झाला. पण मला पुढच्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पुढच्या वर्षी मला 10,000वर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल आणि जे काही इंटरेस्ट आहे 3,000 रुपये निघलेला का मागच्या वर्षाचा त्याच्यावर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल. सेम जी काही पूर्ण टोटल अमाऊंट होईल तिसऱ्या वर्षी पण मला प्रिन्सिपलवर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल आणि जी काही इंटरेस्ट असेल त्याच्यावर पण मला इंटरेस्ट भरावं लागेल. ही काय स्टेप आहे. फर्स्ट सेकंड थर्ड हे काय कंपाऊंडिंग होतं आहे. इंटरेस्टचं काय होतं आहे, कंपाऊंडिंग होते, वाढत जाते. त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड इंटरेस्ट. जसं की आपण सिम्पल इंटरेस्ट काढण्यासाठी P × R/100चा उपयोग केला, तसंच कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे, जो की फॉर्म्युला आहे ए म्हणजे काय आहे, A = P × 1 + R/100/n. ए म्हणजे काय, अमाऊंट. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल. जी काय अमाऊंट एक तर मी घेतोय किंवा ती अमाऊंट मी ती निवड आपण म्हणतो ना की मी कोणत्या वस्तूने जे अमाऊंट घेतली तेवढी किंवा मी कोणाला तरी दिली ती अमाऊंट. त्याच्यानंतर 1 पी म्हणजे काय, प्रिन्सिपल. 1 + R म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. जर मी कोणते पैसे घेतले तो जितके पैसे मला दिले तितकेच पैसे वापस घेईन का, नाही, त्याच्यावर काहीतरी एक्स्ट्राचे तो पैसे चार्ज करत, त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यानंतर 100 एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर. आता मी कोणाला तरी पैसे दिले किंवा कोणते पैसे घेतले ते कोणते, किती वर्षाला किती कालावधीत मी देणार आहे, 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष, ते आहे नंबर ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. आता जर ह्या फॉर्म्युले वापर करून आपल्याला काय मिळेल, अमाऊंट मिळेल. पण आता आपण किती कंपाऊंड इंटरेस्ट भरला किंवा किती कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, हे आपल्याला हे फॉर्म्युला वापरून आपल्याला अमाऊंट भेटेल. ती अमाऊंट आपल्याला कशामधून लेस करायची, प्रिन्सिपलमधून. आता जर मी 10,000 रुपये जर लोन घेतले, जर पेड केले 15,000 रुपये, जर 15,000 रुपये मी पेड केले, तर जी काय राहिलेली 5,000 रुपये आहे, हे 5,000 रुपये माझे काय झाले, कंपाऊंड इंटरेस्ट झाले. म्हणजे हे जे काय मी 10,000 रुपये मी घेतले असेल किंवा 10,000 रुपये मी दिले असेल, जसं 10,000 रुपये मी जर घेतले असेल, कंपाऊंड इंटरेस्ट मला 3 वर्षानंतर मी 15,000 त्याला पेड केले. मग आता ही जी अमाऊंट आलेली आहे, ही अमाऊंट या प्रिन्सिपलमधून लेस करावं लागेल. दोघांनी डिफरन्स किती, 5,000चा आहे. मग तो 5,000 काय झाला, माझा कंपाऊंड इंटरेस्ट झाला. ठीक आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे. आता मी प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. आत्ताच आपण कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे याची बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून घेतली आहे. आता आपण याच्यानंतर जी का प्रॅक्टिस सेट्स 14.1 आहे ते आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहे. एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. त्यामधला पहिला क्वेश्चन. आता मी हे का बरं सॉल्व्ह करून ठेवलं आधी, कारण की आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ खूप लांब होईल. एकदा का मी हे पूर्ण सॉल्व्ह करून तुम्हाला डायरेक्ट सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी आधी लिहून ठेवतो, जेणेकरून मला एक क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि चांगल्या प्रकारे सांगता येईल. जर मी लिहिता जर तुम्हाला सांगितलं तर आपला टाईम खूप टाईम जाईल आणि एवढा मोठा लांब व्हिडिओ आपल्याला बनवता येत नसतो. त्याच्यामुळे मी काय केलं आहे की सर्व प्रॉब्लेम जे काय क्वेश्चन आहे तुम्हाला सॉल्व्ह करून ठेवील आणि तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. चला आता पहिला क्वेश्चन बघू आपण. पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल किती दिलेला आहे, 2,000 दिलेला आहे प्रिन्सिपल. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, 5. आता PCPA म्हणजे काय, पर्सेंट ऑफ पर एनम. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, 5 PCPA. त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर किती दिलेले आहे, 2 इयर्स दिलेले. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय लागेल, अमाऊंट लागेल. ठीक आहे. जो काय आपला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे A - P. प्रिन्सिपलमधून आपल्याला अमाऊंट लेस करावं लागते किंवा अमाऊंटमधून आपण प्रिन्सिपल लेस करू शकतो. जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट जर करायचा असेल तर आपल्याला अमाऊंटमधून आपल्याला प्रिन्सिपल लेस करावं लागेल. पण आता आपल्याला अमाऊंट माहीत नाही. ठीक आहे. तर अमाऊंट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, जो की मी तुम्हाला सांगितलं. तो फॉर्म्युला काय आहे, युजिंग फॉर्म्युला A = P 1 + R/100/n. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अमाऊंट फाइंड आउट करायचं असेल तर प्रिन्सिपल ब्रॅकेटमध्ये 1 + R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट आणि /100/n म्हणजे काय, नंबर ऑफ इयर. आता आपल्याला A काढायचा, P दिलेला आपल्याला 2,000 लिहिला, ब्रॅकेटमध्ये 1 ॲज इट इज लिहिला, प्लसला प्लस R रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आपल्याला, 5%. तर 5% दिलं /100 ब्रॅकेट कम्प्लीट आणि नंबर ऑफ n
हे नंबर ऑफ इयर किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे म्हणून आपण इथं 2 लिहिलं. आता आपलं फक्त कॅल्क्युलेशन करायचं बस, खूप अवघड काहीच नाही. कॅल्क्युलेशन कसं करायचं 2000 ॲज इट इज इथं लिहिले. त्याच्यानंतर आता इथं 1 आहे खाली काही नाही म्हणून इथं 1 घेऊन टाकलं. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 1 जा 100 प्लस 5 इथं लिहून टाकले डिवाइड बाय 100 1 जा 100 ब्रॅकेट कंप्लीट. जे काय नंबर ऑफ इंटरेस्ट आहे नंबर ऑफ इयर आहे ते 2 ॲज इट इज लिहून टाकले. आता इथं बघा तर 2000 आता 100 प्लस 5 किती होता 105 डिवाइड बाय 100 डिवाइड बाय 100 2चं 2 ॲज इट इज इथं लिहून टाकलं. ठीक आहे. आता बघा की इथं स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे काय की 105चा स्क्वेअर आणि 100चा स्क्वेअर म्हणजे आपण दोनदा लिहितो. 2 स्क्वेअर असल्यामुळे मी 105 दोनदा लिहिले आणि जर क्यूब असतं तर 105 आणि डिवाइड बाय 100 किती लिहिले असते मी 3दा लिहिले असते. पण इथं किती स्क्वेअरच करायचं म्हणून मी 2 लिहिले. इथं काय 2000 आहे. आता हे 3 शून्य 3 शून्य कटले राहिले किती फक्त हा शून्य राहिलं. हे 2 ॲज इट इज राहिले. मल्टिप्लिकेशन 105 इंटू 105 105 डिवाइड बाय हे 100 राहिलेलं 100. ठीक आहे. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं 2 इंटू 105 इंटू 105. आता 1 इथं 105 दोन सारखे आले याचं आपण स्क्वेअर करू शकतो. 105चा स्क्वेअर काय आहे 11,025. 105चा स्क्वेअर काय आहे 11,025. 2 इंटू ॲज इट इज डिवाइड बाय 100 बरोबर. आता 2ने 11,025ला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. आन्सर किती येतं 22,050. 22,050 हे 10 ॲज इट इज लिहून टाकले. हे 0ला हा 0 कटला राहिले काय 22,205. तेच आपल्याला अमाऊंट मिळालं 2,205. हे काय मिळालं आपल्याला अमाऊंट मिळालं. कंपाऊंड ऑफ इंटरेस्ट मिळालं का नाही. कंपाऊंड ऑफ इंटरेस्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल अमाऊंट काढावं लागेल. तर आपण याच्यामधली अमाऊंट काढली. आता आपला कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे ए मायनस पी. आता अमाऊंट निघालेली आपली किती आहे 2,205 मायनस आपलं प्रिन्सिपल किती आहे. प्रिन्सिपल किती आहे 2000 लिहिलं. मग 22,205 मायनस 2000 याच्यामधून जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं राहिले किती 205. हेच आपलं 205 झालं. काय आलं कंपाऊंड इंटरेस्ट झालं. पहिलं क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. एकदम इझी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित आलं पाहिजे. ठीक आहे समजलं. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचं बेसिक बघितलं आहे. पहिला क्वेश्चन पण बघितला. आता दुसरा क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिला आहे 5,000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 8% पर ॲनम 8 दिलेला आहे. त्यानंतर नंबर ऑफ इयर किती दिलेलं आहे 3 दिलं आहे. आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे जो की कोणता आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट रेशिओ काय आहे नंबर ऑफ इयर आहे. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युलामध्ये जी काय व्हॅल्यूज दिलेली आहे ती व्हॅल्यूज पुट करायची बाकी काहीच करायचं नाही. ठीक आहे. पी किती दिलेलं आपल्याला 5,000 इंटू 1ला 1 ॲज इट इज प्लसला प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे 8 लिहिलं डिवाइड बाय 100. रेशिओ किती नंबर ऑफ इयर किती इयरला तिने किती इयरसाठी तिने लोन घेतले 5,000 3 इयरसाठी म्हणून इथं 3 आलं आहे जे की आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 5,000 आपण ॲज इट इज लिहिले. आता इथं 1ला खाली काही नाही म्हणजे 1 असतं याचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं कारण की इथं प्लस आहे. 100 1 जा 100 प्लस 8 ॲज इट इज इथं डिवाइड बाय 100 1 जा 100. ओके. रेट ऑफ नंबर ऑफ इयर ॲज इट इज लिहून टाकायचे. त्याच्यानंतर 5,000 ॲज इट लिहून टाकले आपण. आता 100 प्लस 8 किती झाले 108. 100ला 100 डिवाइड ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर ॲज इट इज 3. आता 5,000 ॲज इट इज लिहून टाकले आपण. आता याला 108 आणि 100ला काय केलं आपण या 2ने डिवायडेशन केलं. 2ने डिवायडेशन केल्यानंतर किती आले इथं 50 आले आणि इथं किती आले 54 आले. ब्रॅकेट कंप्लीट नंबर ऑफ इयर आपण ॲज इट इज लिहिले. त्याच्यानंतर जसं की असं आलं 5,000 इंटू 54 डिवाइड बाय 50 डिवाइड ब्रॅकेट कंप्लीट रेशिओ किती आहे 3 आहे. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपलं स्क्वेअर होतं म्हणून आपण 2दा लिहिलं. इथं किती क्यूब आहे म्हणून मी इथं 3दा लिहिलं. 5,000 ॲज इट इज इंटू 54 डिवाइड बाय 50 इंटू 54 डिवाइड बाय 50 इंटू 54 डिवाइड बाय 50. आता हे 3 शून्य लेखाचे 3 शून्य कट झाले. ह्या 5ला हे 5 कट झाले. राहिले काय आता 54 इंटू 54 इंटू डिवाइड बाय 5 इंटू 5 25. ठीक आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. आता 54चं क्यूब काय आहे आता 54चं क्यूब आपल्याला लर्न नाही पण 54चा आपण स्क्वेअर काढू शकतो.
54चा स्क्वेअर काय आहे की 2916. 54चा स्क्वेअर काय आहे 2916. त्यालाच अजून 54ने काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे जे काय आलं आपलं क्यूब आलं. आता जर आपण 2916ला जर 54ने मल्टिप्लिकेशन केलं आन्सर किती येतं 1,57,464 जे की आपण इथं लिहून टाकलं. ह्या तिघांचा मल्टिप्लिकेशन 54 × 54 × 54 ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन काय आलं 1,57,464 डिवाइड बाय किती 25 ॲज इट इज लिहून टाकलं. आता 25ने 1,57,464ला काय करायचं डिवायडेशन करायचं. आता इथं बघा डिवायडेशन मी इथं पण केलं डिवायडेशन कसं केलंय तर 1,57,464ला काय करायचं 25ने डिवायडेशन करायचं. आता 157 25 टेबलमध्ये आहे का नाही आहे 150 आहे किती नंबरवरती आहे 6 नंबरचा 25 6 जा 150 157 पाहिजे होते पण मिळाले आपल्याला 150 राहिले किती 7 वरतून आपण 4 घेतले 74 पण 24च्या टेबलमध्ये 74 आहे का नाही पण 50 आहे बरोबर आहे 25 2 जा 50 22 जा 50. आता आपल्याला 24 पाहिजे 74 पाहिजे मिळाले 50 राहिले किती 24 वरतून आपण 6 घेतले किती झाले 246 पण 25 टेबलमध्ये 256 आहे 46 आहे का नाही आहे पण 225 आहे कोणत्या प्लेसला आहे 9च्या प्लेसला आहे 25 9 जा 225 याचं सबट्रॅक्शन केलं राहिले किती 21 राहिले वरतून 4 घेतले. आता 25 टेबलमध्ये 214 आहे का नाही पण 200 आहे कोणत्या प्लेसमध्ये 8च्या प्लेसमध्ये मग आपण 200 केले राहिले किती इथं आता 14 राहिले पण आता 25 टेबलमध्ये 14 नाही आहे मग आपण काय घेतलं 0 घेतला मी इथं काय घेतला पॉईंट घेतला बरोबर. तर 25च्या टेबलमध्ये 140 आहे का नाही आहे पण 125 आहे 25 5 जा 125 ठीक आहे हे आलं 5 परत पुढं राहिले किती राहिले अजून 15 राहिले नंतर 15 राहिल्यानंतर परत आपण 0 घेतला मग 25च्या टेबलमध्ये 15 आहे का आहे कोणत्याच प्लेसला 6च्या प्लेसला 25 6 जा 150 मग आपलं आन्सर किती आलं ज्यावेळेस आपण 1,57,464ला 25ने डिवायडेशन करतो त्यावेळेस आन्सर किती येतं 6,298.56 पण हे कंपाऊंड इंटरेस्ट आलं आहे का आपलं नाही आलं आहे पण काय आलं आहे अमाऊंट मिळाली. आता अमाऊंट मिळाली आपल्याला अमाऊंट पण आहे आपल्याकडं आणि प्रिन्सिपल पण आहे आपल्याकडे बरोबर आहे. आता अमाऊंट किती आली आहे 6,298.56 आणि जी काय प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल ह्या अमाऊंटमधून प्रिन्सिपल काय करायचं लेस करायचं मग किती आन्सर आलं वजाबाकी केल्यानंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर किती आलं 1,298.56 हे काय झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला. जे काय क्वेश्चन नंबर 2 आहे क्वेश्चन नंबर 2चं जे काय कंपाऊंड इंटरेस्ट किती फाइंड आउट करायला लावलं होतं ते फाइंड आउट किती आन्सर आलं आहे 1,298.56 हेच आपल्या क्वेश्चन नंबर 2चं आन्सर आहे. ठीक आहे आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. आतापर्यंत 2 न्यूमेरिकल्स बघितले आता आपला तिसरं न्यूमेरिकल्स बघायचं तिसरा प्रॉब्लेम बघायचा तिसरा क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे आता ह्या क्वेश्चन काय आहे आता हा क्वेश्चन थोडासा वेगळा हा वर्ड्समध्ये बरोबर आहे पण वर्ड्समध्ये असल्यामुळे घाबरायचं काही टेन्शन नाही कारण की एकदा का आपल्याला क्वेश्चन समजला तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट एकदम इझी सॉल्व्ह करता येईल. फक्त आधी काय क्वेश्चन आहे ते काय आहे तो समजून घ्या. क्वेश्चन काय आहे समीर राव आहे त्यांनी 12,500 लोन टेकन घेतलंय लोन टेकन केलं म्हणजे घेतलेलं आहे. ठीक आहे किती घेतलेलं आहे 12,500 रुपीज त्यांनी उधार घेतलेलं किंवा लोन घेतलेलं आहे. किती रेट ऑफ इंटरेस्टवर घेतलं त्यांनी 12 ठीक आहे आणि किती वर्षासाठी घेतलं आहे नंबर ऑफ इयर किती आहे 3 आहे. आणि क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला हाऊ मेनी रुपीज शुड बी पे टू क्लिअर हिज लोन त्याला किती रुपयाची गरज पडेल की जेणेकरून तो पूर्ण त्याचं लोन काय करेल पेड करून टाकन नील करून टाकन तर त्याला किती रुपयाची गरज आहे आता तेच आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे आता जो आपला फॉर्म्युला आहे सेम आहे आपल्याकडे प्रिन्सिपल आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर पण आहे नंबर ऑफ इयर म्हणजे एन पण आहे तर आपल्याला फक्त काय करायचं फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युलामध्ये काय करायचं आहे आपली व्हॅल्यू पुट करायची. आता फॉर्म्युला काय आपला ए म्हणजे काय अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कम्प्लीट जे रेशोवरती आहे ते काय नंबर ऑफ इयर आहे. आता हा फॉर्म्युला आहे हा काय आहे फॉर्म्युला या फॉर्म्युलामध्ये काय करायचं जी काय व्हॅल्यूज आहे ती आपल्याला इथं पुट करायची आहे. आता प्रिन्सिपल दिलेला आहे प्रिन्सिपल काय 12,500 आपण ॲज इट इज लिहिलं इंटू 1 ॲज इट इज लिहून टाकलं आपण इथं 1 ॲज इट इज लिहून टाकलं प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12 म्हणून आपण इथं 12 लिहून टाकलं डिवाइड बाय 100 ॲज इट इज लिहून टाकलं आणि नंबर ऑफ इयर किती इथं 3 म्हणून आपण इथं 3 लिहिलं म्हणजे क्यूब 3 म्हणजे काय असतं क्यूब असतं. तर 12,500 आपण ॲज इट इज लिहिले इंटू इथं 1च्या खाली काही नाही म्हणून आपण काय घेतलं 1 घेतलं 100 × 1 100 प्लस
1 into 12 12 डिवाइड बाय 1 into 100 100 इंटू ब्रॅकेट कम्प्लीट नंबर ऑफ इयर किती आहे 3 आहे. सेम आता पुढचं कसं कॅल्क्युलेशन केलं आपण 12,500 आपण ॲज इट इज लिहिलं इंटू 100 प्लस 12 किती होतं 112 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कम्प्लीट क्यूब नंबर ऑफ इयर ॲज इट इज लिहिलं आपण. ठीक आहे इथपर्यंत कळलं सर्वांना. आता पुढची स्टेप बघा. आता इथं किती क्यूब आहे म्हणून क्यूब असल्यामुळे मी हे 112 किती लिहिलं 1 2 3 वेळेस लिहिलं आहे. तर इथं जर 2 असते तर मी किती लिहिलं असतं 2 वेळेसच लिहिलं असतं कारण इथं क्यू स्क्वेअर असतं तरच 2 वेळेस लिहिलं असतं. पण इथं किती आहे 3 आहे म्हणजे क्यूब आहे म्हणून मी किती लिहिलं 3दा लिहिलं आहे. 12,500 मी ॲज इट इज लिहिलं हे क्यूब असल्यामुळे मी 3दा लिहिले. आता बघा हा शून्य हा एक शून्य हे शून्य शून्य कटला राहिले काय किती 125 ॲज इट इज लिहिले इंटू 112 ॲज इज राहिलेले ते लिहिलं. आता इथं किती राहिले 100 into 100 जे खाली किती राहिले 100 into 100 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येतं 10,000 रुपीज 10,000 येतं. ओके इथपर्यंत कळलं. आता सेम आहे आता काय करायचं सगळ्यांचं काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता बघा 125 इंटू आधी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 125 इंटू 112 इथं जे केले बघा मी 125 इंटू 112 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येतं 14,000. ठीक आहे मग 14,000 येईल त्यानंतर ह्या 112नी मल्टिप्लिकेशन करायचं जे की मी इथं केलं आहे. आन्सर किती आलं 15,68,000 जे आन्सर आलं आहे त्याचे हे झालं. त्याच्यानंतर जे काय आन्सर येईल त्याला परत 112ने काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं जे याचं पण मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येतं 17,56,16,000 हे आन्सर येतं. 17,56,16,000 हे आन्सर आलं. ठीक आहे फक्त कोणतं आन्सर आलं 125 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 याचं पूर्णच आन्सर किती आलं 17,56,16,000 हे आन्सर आलं. आणि त्याला डिवायडेड बाय किती करायचं 1,000 जे की आहे. आता हे 3 शून्य ह्या 3 शून्यला ह्या 3 शून्य कटले राहिले किती आता 1,75,616 इतके राहिले त्याला किती हे जे राहिले 10 आपण हे 10 ॲज इट इज लिहून टाकले. आता इथं 1 शून्य हे 1 शून्य कट करण्यासाठी आपण काय केलं 1 शून्य इथं कट केला आणि वरती जे अमाऊंट आहे तिथं आपण काय केला पॉईंट देऊन टाकला. मग किती आन्सर आलं याच्याचं आन्सर किती आलं 17,561.60 त्याला समीर रावला त्याचं पूर्ण लोन नील करण्यासाठी त्याचं पूर्ण लोन क्लिअर करण्यासाठी त्याला किती रुपयाची गरज आहे 17,561.60 रुपीजची. कळलं हेच आपल्याला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे याच्यामध्ये अवघड काहीच नाही फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे. याच्यामध्ये फक्त काय की मोठं कावर वाटतं काय मल्टिप्लिकेशन थोडे मोठे या 1000मध्ये गेलं हे लॅकमध्ये गेलं आणि करोडमध्ये गेलं. फक्त मल्टिप्लिकेशन आपण व्यवस्थित जर केलं हे क्वेश्चन पण एकदम इझी आहे. ठीक आहे हेच मी इथंच फक्त तुम्ही काय कन्फ्यूज असाल फक्त कन्फ्यूज नाही होता व्यवस्थित सुटसुटीत एकदम व्यवस्थित गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचं आणि आपलं डिवायडेशन करून आन्सर काढून घ्यायचं. ठीक आहे आता आपला शेवटचा क्वेश्चन बघूया. आता आपण 3 क्वेश्चन बघितला आहे ह्या प्रॅक्टिस सेटमधला म्हणजे 14.1 कंपाऊंड इंटरेस्टचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामधला शेवटचा क्वेश्चन आहे बघून घ्या. एकदम इझी क्वेश्चन आहे जो आपण आता सॉल्व्ह केला होता सेम तसाच क्वेश्चन हा आहे. ठीक आहे याच्यामध्ये प्रिन्सिपल तुम्हाला दिलेलं आहे 8,000 तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10.5. मुलं इथं थोडंसं कन्फ्यूज होतं की सर इथं पॉईंटमध्ये आलं आहे पॉईंटमध्ये आल्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही उलट एकदम इझी येते. ठीक आहे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे 10.5 दिलेला आहे. नंबर ऑफ इयर किती दिलेला आहे 2 वर्षासाठी त्यांनी नाही का ते पैसे काय घेतले लोनवर घेतलं आहे. सेम आपला जो फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय आहे ए अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 इंटू आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कम्प्लीट हे काय नंबर ऑफ इयर आहे. ठीक आहे नंबर ऑफ इयर काय आहे आता प्रिन्सिपल दिलेलं आहे प्रिन्सिपल किती दिलेलं आहे 8,000 इंटू 1 रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10.5 डिवाइड बाय 100 ब्रॅकेट कम्प्लीट नंबर ऑफ इयर काय आहे 2 आहे आपण इथं 2 लिहून टाकलं आहे. ठीक आहे त्यानंतर 8,000 ॲज इट इज लिहून टाकलं आपण 1 प्लस 10.5 डिवाइड बाय 100 रेट ऑफ नंबर ऑफ इयर किती 2 आहे. ठीक आहे आता इथं आपण काय केलं की याचं क्रॉस इथं 1 आहे इथं खाली काय नसतं म्हणजे 1 असतं आपण याचं काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे 8,000 ॲज इट इज लिहून टाकले इंटू 100 100 प्लस 10.5 किती होता 100 प्लस 10.5 डिवाइड बाय 100
ह्या दोघांची ॲडिशन केली तर किती येतं 110.5 110.5 डिवाइड बाय 100 नंबर ऑफ इयर आपण ॲज इट इज लिहून टाकले. तर सेम बघा इथं स्क्वेअर आहे, मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं क्यूब म्हणून आपण 3दा लिहिलं होतं, इथं किती स्क्वेअर आहे म्हणून किती लिहायचं 2दाच लिहायचं. 8000 ॲज इट इज लिहून टाकले. हे 110.5 डिवाइड बाय 100 आणि इंटू 110.5 डिवाइड बाय 100 हे आपण 2दा लिहून टाकले. ठीक आहे. आता इथं फक्त कॅल्क्युलेशन करायचं, एकदम इझी कॅल्क्युलेशन बघा की हे एक शून्य हा शून्य आणि हा शून्य ह्या 3 शून्य कट झाले, राहिले काय 8 इंटू 110.5 इंटू 110.5 डिवाइड बाय हे जे 10 राहिले हे 10 आपण इथेच लिहून टाकले. आता 8 आहे, या 8नी 2नी डिवाइड करू शकतो आपण 4 आणि 10ला पण 2नी डिवाइड करतो 5, राहिलं काय 4 इंटू 110.5 इंटू 110.5 डिवाइड बाय 5. आता तुम्ही सर इथं कन्फ्यूज होता कारण की इथं काय आहे की पॉईंट आहे. आता पॉईंट गुणाकार कसं करायचं, पॉईंटचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, घाबरायचं काही नाही. असं समजायचं की याच्यामध्ये पॉईंटच नाही. ठीक आहे. जसं की 1105 याचं मल्टिप्लिकेशन करायचं, इथं पॉईंट आहे पण इथं घेतला की मी नाही, आन्सर आल्यानंतर ते पॉईंट द्यायचं आपल्याला. ठीक आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर किती येतं 12 करोड 12,21,025 हे त्याचं आन्सर आलं. ठीक आहे. आता इथं पण पॉईंट दिलेला बरोबर आहे, इथं किती पॉईंट आहे 2 आहे, इथं पण पॉईंट आहे, डिजिट किती आहे 1 आणि 2 डिजिट असल्यामुळे तू इकडनं 2 डिजिट सोडून इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे आन्सर किती येईल 12,21,025. आन्सर किती येईल 12,210.25 हे त्याचं आन्सर आलं. ह्याचं मल्टिप्लिकेशन आलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन फक्त बरं का. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 12,210.25 इंटू याला 4ने मल्टिप्लिकेशन करायचं डिवाइड बाय 5. आता ह्या दोघांना जर 12,210.25ला जर 4ने जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती येतं 48,841. आन्सर किती येतं 48,841 डिवाइड बाय 5. आता हे 5ने या 48,841ला काय करायचं डिवायडेशन करायचं, त्याचं आन्सर जर डिवायडेशन आता बघा डिवायडेशन करता येईल, तुम्ही करून बघा, जागा नाही मला डिवायडेशन करायला. तर तुम्ही याचं डिवायडेशन केलं तर आन्सर किती येतं 9,768.20 हे त्याचं अमाऊंट मिळाले आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याकडे अमाऊंट पण आहे आणि प्रिन्सिपल पण आहे, जो की आपलं कंपाऊंड इंटरेस्ट जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे A - B, म्हणजे अमाऊंटमधून प्रिन्सिपल काय करायचं लेस करायचा. अमाऊंट किती आलं आहे 9,768.20 आणि प्रिन्सिपल किती आहे 8,000. 9,768.20 मधून 8,000 लेस झाले तर किती येतं 1,768.20 हेच आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आहे, हे तिला तेवढे पेड करावं लागतील. कळलं. हे अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 41 आहे. आपण अशा प्रकारे प्रॅक्टिस 40.1 पुन्हा सॉल्व केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 14.2 घेणार आहे. ठीक आहे. आता जे काय मी पुन्हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, जेवढे काही तुम्हाला समजून सांगितले क्वेश्चन, इथं चांगल्याच प्रकारे अभ्यास करा. जर समजत नसेल तर कंटिन्यू बघत राहा, समजत नसेल तर परत कंटिन्यू करा, नसेल समजेल तर मला मेसेज करा किंवा कमेंट करा किंवा मला इथं विचारू पण शकता, सर मला समजलं नाही, मी परत एकदा रिपीटमध्ये सांगू शकतो. ठीक आहे. हे अशा प्रकारे हे सर्व प्रॉब्लेम आपले मी तुम्हाला सांगितले आहे आणि प्रॅक्टिस सेट 14.1 संपला. ठीक आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.